आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। दक्षतेसाठी कठोर नियमांचे पालन करण्याची सूचना। देशभरात 24 तासात 2 लाखांपेक्षाही जास्त नवीन कोरोना बाधित। कोरोना नियमावलीचे पालन करून साजरा होणार प्रजासत्ताक दिन। कागवाड येथे शेतकऱ्यांकडून हेस्कॉम कार्यालयाला टाळे। थंडीची लाट अव्याहत सुरूच। कोरोनाग्रस्त परिवारांसाठी शिलाई मशीनची भेट। हेल्प फॉर नीडी कडून निराधार वृद्धाला आधार। निपाणीत 18 विद्यार्थ्यांना कोरोना। पाणी पुरवठा मंडळ कर्मचाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ। स्वच्छतेचे कंत्राट आता 42 वरून 23 कोटी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। लसीकरण मोहीम प्रभावी गतीने राबविणे हा कोरोना नियंत्रणासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर अतिदक्षतेसाठी राज्य सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली। ऑनलाईन माध्यमातून ही बैठक झाली आहे। राज्यांमधील लसीकरण वाढविण्यासाठी आणखी लस साठा मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी करण्यात आली। केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भात योग्य व्यवस्था करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला। 19 राज्यांमध्ये 10,000हून अधिक ओमायक्रॉन कोरोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी यापूर्वी जाहीर केली आहे। 15 ते 18 वयोगटातील मुलांमधील लसीकरण वेगाने करण्यासंदर्भातील निर्देश पंतप्रधानांनी दिले। तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असेही मोदी म्हणाले। देशभरात 24 तासात 2 लाखांपेक्षाही जास्त नवीन कोरोना बाधित। देशातील कोरोना संसर्ग आता अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे। याशिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ सुरूच आहे। मागील 24 तासांमध्ये देशभरात 2,47,417 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। ही संख्या काल आढळलेल्या कोरोना बाधितांच्या 27% अधिक असल्याचे समोर आले आहे। तसेच 380 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले असून आतापर्यंत देशभरात 4,85,035 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे। दरम्यान ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी कोरोनाच्या या उत्परिवर्तित विषाणूचा संसर्ग म्हणजे सर्दीचा आजार नव्हे, हे लक्षात घेऊन लोकांनी दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशारा कोरोना कृती गटाचे प्रमुख व नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK पॉल यांनी दिला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील 300 जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असून संसर्ग दरही 5% जास्त आहे। कोरोना नियमावलीचे पालन करून साजरा होणार प्रजासत्ताक दिन। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करताना कोरोना नियमावलीचे कठोर पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी दिली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते। येथील जिल्हा क्रीडांगणावर प्रजासत्ताक दिन कार्यक्रम होणार आहे। याचे नियोजन करताना सर्वप्रथम कोरोना नियमावलीचे पालन कठोरपणे करावे, त्यासाठी योग्य दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या।
प्रजासत्ताक दिनी सकाळी 9 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे पोलीस पथकाचे संचलन आणि मान्यवरांचा सत्कार समारंभ केला जाणार आहे। या निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम हे योग्य नियमांचे पालन करून होतील, याकडे दुर्लक्ष पुरवावे असे त्यांनी सांगितले। या बैठकीच्या वेळी पोलीस आयुक्त MB बोरलिंगय्या, अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आणि इतर अधिकारी उपस्थित होते। कागवाड येथे शेतकऱ्यांकडून हेस्कॉम कार्यालयाला टाळे। शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात विद्युत पुरवठा होत नसल्याच्या कारणास्तव कागवाड येथे शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयाला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला। तसेच शेतकऱ्यांना योग्य विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली। कागवाड तालुक्यातील विविध गावांना विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाला त्यांची कामे पूर्ण करवून घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत। सध्याच्या दिवसात शेतीची कामे गतिमान होत असताना केवळ हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत। याचा शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। तसेच यापुढे समस्या निवारण वेळेत झाले नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी विविध शेतकरी संघटनांचे सदस्य उपस्थित होते। थंडीची लाट अव्याहत सुरूच। बेळगाव शहर आणि परिसरात थंडीची लाट अव्याहतपणे सुरू आहे, त्यामुळे शहरवासियांचे दैनंदिन जीवन गारठले आहे। तसेच विद्यार्थी आणि नागरिकांना सकाळच्या वेळी कडाक्याच्या थंडीमध्ये ये-जा करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे नागरिकांचा संचार मंदावला आहे। तसेच शाळा आणि कॉलेजमधील उपस्थिती देखील कमी झाल्याचे दिसून येत आहे। शहर आणि परिसरातील बऱ्याच कॉलेजेसनी सकाळच्या सत्रात वर्ग घेण्याची प्रथा जपली आहे, त्यामुळे बसने आणि इतर वाहनांनी प्रवास करून विद्यार्थी कॉलेजला पोहोचत असतात। मात्र कडाक्याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांची संख्या मंदावली असून दररोज कॉलेजपर्यंत पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांची हजेरी देखील कमी झाली आहे। वाढत्या थंडीच्या प्रकोपाने शहर आणि तालुका परिसरात आरोग्यविषयक समस्यांनी थैमान घातले आहे। यामुळे विद्यार्थी वर्गाच्या आरोग्याची दखल घेऊन कॉलेज व्यवस्थापनांना वेळापत्रकात बदल करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे थंडीचा प्रकोप कधी कमी होईल याकडे विद्यार्थ्यांचे आणि कॉलेज प्राध्यापक वर्गाचे लक्ष लागले आहे। कोरोनाग्रस्त परिवारांसाठी शिलाई मशीनची भेट। कोरोना कालावधीत अनेक जणांवर संकट ओढवले, काही कुटुंबे निराधार झाली। अशा कुटुंबातील सदस्यांना चरितार्थासाठी शिलाई मशीन देण्याची योजना भारतीय रेड क्रॉस संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे। याचा एक कार्यक्रम गुरुवारी शुगर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खासदार मंगला आंगडी आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी MG हिरेमठ उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या वेळी गरजू महिलांना शिलाई मशीन तसेच आहार धान्याचे किट भेट म्हणून देण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेड क्रॉस संस्थेचे सचिव डॉक्टर DN मिसाळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला। त्यानंतर चेअरमन अशोक बदामी यांनी रेड क्रॉस जिल्हा शाखेच्या कार्याचा आढावा घेतला। रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर रेड क्रॉस संस्थेच्या खजिनदार कर्नल विनोदिनी शर्मा, ऊस उत्पादन विकास मंडळाचे आयुक्त शिवानंद कलकेरी, शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर RB खंडगावे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या वेळी पाहुण्यांनी आपले विचार मांडले। कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर SB कुलकर्णी, डॉक्टर VD डांगी, विकास कलगडगी, प्रिया पुराणिक आणि इतर सदस्य उपस्थित होते। हेल्प फॉर नीडीकडून निराधार वृद्धाला आधार। हिंदवाडीतील गोमटेश विद्यापीठाजवळ निराधार अवस्थेत बसलेल्या वृद्धाला हेल्प फॉर नीडीच्या सदस्यांनी मदतीचा हात दिला। त्यांनी या वृद्धाला निवारा केंद्रामध्ये दाखल करून त्याच्या राहण्याची सोय केली, त्यामुळे सदर वृद्धाला दिलासा मिळाला आहे। संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अणगोळकर यांच्या पुढाकाराने या वृद्धाला मदत करण्यात आली। यावेळी इतर सदस्य उपस्थित होते। आज समीर गौड़ी सर ने हम लोगों को इन्फॉर्म करने के बाद में जो गोमटेश के पीछे वाली एक बस्ती जो है वहाँ के जस्ट अपोजिट एक बस स्टैंड पे एक पर्सन रह रहे थे और वो पूरा बस स्टैंड लोगों के रुकने के लायक भी नहीं रखा था। जो वहाँ पे पूरा कचरा और जो भी कपड़े का मटेरियल वगैरह, पुराने कपड़े वगैरह गिरे हुए थे, उस वजह से लड़कियों को या लड़कों को, स्कूल के बच्चों को वहाँ पे रुकने के लिए परेशानी हो रही थी। ये कंप्लेंट आने के बाद हम लोगों ने वहाँ पे अटेंड करके ये एज पर्सन को निराधार केंद्र के सुपुर्द किया है। आज अभी निपाणीत 18 विद्यार्थ्यांना कोरोना। बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून आता निपाणीतील 18 विद्यार्थ्यांना त्याची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे। बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील प्रतिष्ठित केली संस्थेच्या
स्वायत्त कॉलेजमधील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या चाचणीत स्पष्ट झाले आहे। याची माहिती मिळताच तहसीलदार मोहन भस्मे यांनी कॉलेजला भेट देऊन पाहणी केली। त्यानंतर त्यांनी हे कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश बजावला आहे। निपाणी शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात। आता या कॉलेजच्या 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकातही खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पाणी पुरवठा मंडळ कर्मचाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ। पाणी पुरवठा मंडळाच्या कर्मचाऱ्यांना टाइम स्केल तत्वावर महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी मान्य झाल्याशिवाय काम बंद आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी घेतली। महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांच्या समवेत झालेली बैठकही निष्फळ ठरली। महापालिकेच्या मुख्य सभागृहात झालेल्या बैठकीत आंदोलन मागे घेण्याची विनंती आयुक्त डॉक्टर घाळी यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केली। टाइम स्केल तत्वावर सेवेत सामावून घेणे किंवा महापालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबतचा निर्णय शासनाकडून घेतला जातो, तसा प्रस्ताव पाठवून मंजुरी घेतली जाईल। तोवर आंदोलन मागे घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी विनंती आयुक्तांनी केली, पण कर्मचाऱ्यांनी आयुक्तांची ही मागणी धुडकावली। मासिक वेतन 800 रुपये असल्यापासून काम करीत आहोत, आता दरमहा केवळ 10,000 रुपये वेतन मिळते। सेवेची हमी दिली जात नसल्यानेच आंदोलनाचा निर्णय घेतला आहे। मागणी मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील असे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले। काम बंद आंदोलनावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागी महापालिकेने 108 कंत्राटी कर्मचारी नियुक्त करून घेतले आहेत, पण कामाचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडून योग्य पद्धतीने काम होत नसल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे। स्वच्छतेचे कंत्राट आता 42 वरून 23 कोटी। शहर स्वच्छतेच्या ठेक्याचा आराखडा 42 कोटींवरून 23 कोटी रुपये करण्यात आला आहे, पण हा आराखडा अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास योजना विभागातच पडून आहे। तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेला नसल्याने महापालिकेला अद्याप निविदा काढता आलेला नाही, पण येत्या आठवड्याभरात तो आराखडा मंजूर होईल अशी माहिती महापालिकेतून मिळाली आहे। जून मध्ये महापालिकेने शहर स्वच्छतेच्या कामाचा 42 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता। त्यात 5 पॅकेज तयार करण्यात आले होते, पण महापालिकेकडून सफाई कामगारांची थेट नियुक्ती केली जाणार असल्याने नव्या आराखड्यात कंत्राटी सफाई कामगारांची संख्या कमी करण्यात आली आहे। वाहने व उपकरणांचा समावेश त्यात करण्यात आला आहे, त्यामुळे आराखडा 23 कोटी रुपये झाला आहे, पण पॅकेजची संख्या कायम ठेवण्यात आली आहे। शहरातील 47 वॉर्डची स्वच्छता ठेकेदारांच्या माध्यमातून केली जाते। 2015 मध्ये 10 ठेकेदारांना शहर स्वच्छतेचा ठेका देण्यात आला, पण महापालिकेने त्यांना सातत्याने मुदतवाढ दिली, त्यामुळे आजपर्यंत त्याच ठेकेदारांकडून 47 वॉर्डच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे। गेल्या 7 वर्षात महापालिकेला ठेक्यासाठी निविदा काढता आलेला नाही, त्यामुळे विद्यमान कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याशिवाय पर्याय नाही। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी।
फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. बेळगाव वैद्यकीय संशोधन संस्था मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी संख्या, अपुरा कर्मचारी वर्ग आणि सुविधांअभावी घटण्याची चिन्हे आहेत. जेव्हा बीम्सची येथे स्थापना झाली त्यावेळी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता होती. मात्र 2017 आणि 2018 मध्ये त्यात वाढ करून 150 करण्यात आली. विद्यार्थी प्रवेश संख्येत वाढ केली, मात्र राज्य शासनाने वाढवलेल्या विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात प्राध्यापकांची संख्या वाढवलेली नाही. तसेच वैद्यकीय शास्त्राशी संबंधित असलेल्या सुविधाही पुरवलेल्या नाहीत. सध्या बीम्स मध्ये 224 प्राध्यापकांची संख्या आहे, मात्र 150 विद्यार्थ्यांसाठी सदर संख्या 260 असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार विद्यार्थी संख्येनुसार प्राध्यापक संख्या असणे अनिवार्य आहे. जर हा नियम पाळला न गेल्यास विद्यार्थी संख्या कमी केली जाऊ शकते. काही प्राध्यापक निवृत्त झाल्यामुळे काही जागा रिक्त आहेत. सदर जागा भरण्यासाठी सरकारकडे मागणीही केली आहे. तसेच काही जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यात आल्या आहेत. बीम्स मधील रिक्त जागांबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकर यांना माहिती दिली आहे. तसेच आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधाही पुरविण्याची मागणी केली आहे. राजद्रोह गुन्ह्यातील दोघांना जामीन. अनगोळ येथील संगोळी रायण्णा पुतळ्याची विटंबना केल्याचा ठपका ठेवत राजद्रोह आणि इतर गुन्हे दाखल केलेल्या 4 पैकी 2 मराठी युवकांना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला आहे. याबद्दल अधिक माहिती अशी की पेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी 17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात मराठी युवकांनी आंदोलन केले. त्याच्या पुढच्या रात्री अनगोळ येथे संगोळी रायण्णा पुतळ्याची विटंबना झाली. हा ठपका ठेवून सूरज कंगराळकर, ज्योतिबा भांदुर्गे यांच्या सह 2 अल्पवयीन मराठी युवकांवर राजद्रोहाचा गुन्हा नोंदविला होता. त्यापैकी सूरज कंगराळकर याला हिंडलगा कारागृहात डांबण्यात आले होते. मराठी युवकांच्या वतीने जामिनासाठी ॲडव्होकेट प्रताप यादव यांनी 8वे जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत सूरज कंगराळकर याला जामीन झाला असून ज्योतिबा भांदुर्गे याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मराठा बँकेतर्फे जिजाऊ जयंती साजरी. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांनी समाजासाठी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर संस्कार करण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले आहे. जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार देशाला आवश्यक असल्याचे मत किशोर काकडे यांनी व्यक्त केले. मराठा बँकेतर्फे बुधवारी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी चेअरमन दिगंबर पवार होते. प्रमुख वक्ते म्हणून काकडे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत संचालक बाळासाहेब काकतकर यांनी केले. जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. चेअरमन दिगंबर पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालक बाबूराव पाटील, विश्वनाथ हंडे, विनोद हंगीरकर, रेणू किल्लेकर यावेळी उपस्थित होते. आरपीडी महाविद्यालयात जिजाऊ जयंती. येथील एसकेई संस्थेच्या राणी पार्वती देवी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिकारी प्राध्यापक विजयकुमार पाटील यांनी स्वागत करून स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी संपदा कट्टी, श्रीनिधी राव, गीता हंदिगोळ, धनलक्ष्मी सरदेसाई, अनुष्का शंकरगौडा या विद्यार्थिनींनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. प्राचार्य डॉक्टर शोभा नाईक, डॉक्टर राजेंद्र पोवार, प्राध्यापक एस शिंदे, प्राध्यापक विजयकुमार पाटील, डॉक्टर MS कुर्नी, डॉक्टर SI कितली, कार्यालयीन अधीक्षक MS चिकमट यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण विभागाचे सेक्रेटरी मयूर कदम यांनी आभार मानले. कडोली येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणसांच्या अंतःकरणात स्वाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. ते युगप्रवर्तक राजे होते. त्यांच्या कार्याचा जागर होणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा पंचायतचे माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनी व्यक्त केले. कडोली येथील मध्यवर्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा 3रा वर्धापन दिन व राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अरुण कटांबळे होते. ग्रामपंचायत माजी अध्यक्ष अन्नू कटांबळे यांनी स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन, KT अच्चूरकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रेमा नरोटी, लक्ष्मी कुटरे यांनी केले. OK चौगले यांनी श्रीफळ वाढविले. अरुण कटांबळे, अन्नू कटांबळे यांनी स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली. मसूर पिकावर मर रोगाचा वाढता प्रादुर्भाव.
बेळगाव शहर आणि परिसरात मसूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। उगवलेले पीक मरून जात असून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे। पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल बनला आहे। बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे। शहर परिसरातील मसूर वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे प्रसिद्ध आहे। त्याला सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी आहे। सुपीक जमीन आणि योग्य वातावरण यामुळे बेळगावची मसूर सर्वत्र प्रसिद्ध आहे। बाजारात अधिक प्रमाणात मागणी आहे, परंतु यंदा याच मसूर पिकाला रोगाचा सामना करावा लागत आहे। मसूरची पेरणी मोठ्या प्रमाणात शहापूर, वडगाव, अनगोळ, येळूर शिवारात करण्यात आली आहे। पेरणी होऊन 15 दिवसांहून अधिक काळ उलटला आहे। सध्या पिकाची मुळे कुजत असून त्यानंतर रोपे मरत आहेत। हा प्रकार सर्वत्र आढळून येत आहे। पिकाची उगवण चांगल्या प्रकारे झाली आहे, मात्र 8 दिवसात बदललेल्या हवामानामुळे त्यावर मर रोग पडू लागला आहे। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे। डीसीपी रवींद्र गडादी यांनी सूत्रे स्वीकारली। कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रवींद्र गडादी यांनी सूत्रे स्वीकारली। वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी पी.व्ही. स्नेहा यांनी त्यांच्याकडे सूत्रे सुपूर्द केली। गडादी यांची गेल्या आठवड्यात पोलीस आयुक्तालयात डीसीपी म्हणून नियुक्ती झाली आहे। या ठिकाणी कार्यरत असलेले डॉक्टर विक्रम आमटे यांची नुकतीच शिमोग्याला बदली झाली आहे। सोमवारी त्यांनी आपल्या कार्याचा पदभार डीसीपी स्नेहा यांच्याकडे देऊन पदमुक्त झाले। मंगळवारी गडादी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। बेळगाव जिल्ह्यातील रहिवासी व अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कामाचा अनुभव असलेले गडादी हे शहराची कायदा व सुव्यवस्था कशी सांभाळतात हे पाहावे लागणार आहे। जैन समाज पुरोहितांचे संमेलन संपन्न। जैन समाजाच्या विकासात पुरोहितांची भूमिका महत्त्वाची असून पुरोहितांना मुख्य वाहिनीवर आणण्याची जबाबदारी जैन समाजाची आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार कुंतीनाथ कलमन्नी यांनी व्यक्त केले। बेळगाव येथील धर्मनाथ भवन येथे मंगळवारी झालेल्या पुरोहित संमेलन 2022 मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। समारंभाचे आणखीन एक प्रमुख पाहुणे जैन युवा संघटनेचे अभय अवलक्की यांनी यावेळी संबंधित जिल्ह्यातील जैन पुरोहितांची संख्या अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे, त्यामुळे सोय होण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले। या कार्यक्रमात माजी उपमहापौर सतीश गौरगोंडा यांनी देखील आपले मत व्यक्त केले। व्यासपीठावर जितो अध्यक्ष पुष्पक हनुमन्नवर, धर्मनाथ जैन मंदिराचे अध्यक्ष जितेंद्र आगासीमनी, माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंगच्या सचिव सन्मती कस्तुरी, उदय उपाध्याय आदी उपस्थित होते। बीसीसीआयने तयार केला IPL 2022चा प्लॅन। देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरू आहे। या परिस्थितीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची नजर आहे, कारण IPLचा 15वा हंगाम जवळ आला आहे आणि बीसीसीआय कडून प्लॅन बी वर देखील काम सुरू आहे। कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयला 2021 मध्ये स्पर्धा स्थगित करावी लागली होती। त्यानंतर T20 वर्ल्ड कपच्या आधी स्पर्धेचा दुसरा टप्पा UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता। आता यावर्षी IPLचा 15वा हंगाम भारतात घेण्याचा विचार आहे, पण कोरोनाची तिसरी लाट आली तर पुन्हा एकदा IPL देशाबाहेर आयोजित करावी लागू शकते। बीसीसीआयने खबरदारी म्हणून प्लॅन बी तयार करून ठेवला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी IPLचे आयोजन UAEच्या ऐवजी दक्षिण आफ्रिकेत केले जाऊ शकते। त्याचबरोबर श्रीलंका हा देखील एक पर्याय बीसीसीआय समोर आहे। नोवाक जोकोविच ग्रँड स्लॅम खेळणार। ऑस्ट्रेलियन खुली ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा सुरू होण्यासाठी एका आठवड्याहून कमी अवधी शिल्लक असतानाही नोवाक जोकोविचच्या समावेशाबाबत अनिश्चितता कायम होती। मात्र आता वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनचा मुख्य ड्रॉ जाहीर झाला आहे। जगातील नंबर 1 खेळाडू आणि 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन नोवाक जोकोविचलाही त्यात स्थान मिळाले आहे। यासोबतच प्रतिष्ठेच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत सर्बियन जोकोविचचा सहभागही निश्चित झाला आहे। जोकोविच आपल्या पहिल्या सामन्यात मियोमिरशी भिडणार आहे। यूपी आणि हरियाणानं पत्करली बरोबरी। प्रो कबड्डी लीग मध्ये यूपी योद्धा आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यातील रोमहर्षक सामना 36-36 असा बरोबरीत सुटला। या सामन्यानंतर यूपी योद्धाचा संघ 23 गुणांसह 6व्या तर हरियाणा स्टीलर्सचा संघ 23 गुणांसह 8व्या स्थानावर आहे। या सामन्यात विकास कंडोलाने सर्वाधिक 17 गुणांची कमाई केली तर सुरेंदर गिलने 14 गुणांची कमाई केली। गोगटेच्या 6 फुटबॉलपटूंचा राणी चन्नम्मा विद्यापीठ संघात समावेश।
केरळ येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगावच्या गोगटे कॉलेजच्या 6 फुटबॉलपटूंची राणी चन्नम्मा विद्यापीठ संघात निवड झाली असून हा संघ केरळला रवाना झाला आहे। महात्मा गांधी विद्यापीठ कोडियम केरळ येथे होणाऱ्या दक्षिण विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाचा संघ केरळला रवाना झाला आहे। या संघात गोगटे महाविद्यालयाच्या 6 खेळाडूंचा समावेश असून योगेश सावगावकर, कौशिक पाटील, विशाल काम, प्रणित चिगरे, सुशील पॉल, चैतन्य पाटील यांचा समावेश आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।